सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत। निवडणुकीची धामधूम सुरू आहे। आताच आमचा एक महायुतीचा मेळावा देखील झाला आहे, परंतु काल एक दुर्दैवी घटना म्हणेन मी किंवा दुर्दैवी वर्तन काँग्रेसकडून झालं की हेमंत करकरे पोलिसांच्या गोळीने त्यांचा मृत्यू झाला नाही, अशा प्रकारचं दुर्दैवी भाष्य काँग्रेसकडून झालं। मला वाटतं वडेट्टीवारांनी केलं। हे अतिशय दुर्दैवी आहे। खरं म्हणजे एक भारतातल्या प्रत्येक नागरिकाला चीड आणि संताप आणणारा आहे। या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं, या मुंबईवरचा हल्ला परतवून लावण्यासाठी हेमंत करकरे, कामटे, साळसकर, ओंबळे असे अनेक पोलीस धारातीर्थी पडले। शेकडो मुंबईकरांच्या रक्ताच्या चिंधड्या उडाल्या। निष्पाप नागरिक होते आणि या निष्पाप नागरिकांना पाकिस्तानने या कसाब करवी मारलं। त्याचं दुःख नाही, कसाबच्या बिर्याणीमुळे अपमान झाला हे देखील भाष्य त्यांनी केलं। म्हणजे कसाबच्या अपमानाची चिंता। परंतु जे निष्पाप मुंबईकरांचा मृत्यू झाला, त्यांच्या मृत्यूची भीती, वेदना, दुःख या काँग्रेसवाल्यांना नाही। आणि अतिशय मोठं भाष्य, जे दुर्दैवी भाष्य, शहीदांचा अपमान करणारं ज्या मुंबई पोलिसांनी, NSG कमांडोनी या मुंबईवरचा हल्ला परतवून लावण्यासाठी जे शौर्य गाजवलं, त्या शौर्य गाजवलेल्या सर्व पोलिसांचा आणि शहीदांचा अपमान आहे। खरं म्हणजे ओंबळे यांनी तर पाकिस्तानच्या कसाबला जिवंत पकडण्याचं धाडस केलं। ना बंदूक होती, लाठी होती, फक्त पोटात सगळ्या गोळ्या घेतल्या, परंतु कसाबला सोडला नाही। ही देशभक्ती आहे, ही राष्ट्रभक्ती आहे आणि हे देशासाठी बलिदान आहे। आणि म्हणून या काँग्रेस आज देश प्रेमींचा, या ठिकाणी देशातल्या शहीदांचा अपमान त्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्या अपमानाचा बदला देशवासीय या देशद्रोही वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधामध्ये घेतीलच। त्याचबरोबर जर 26/11चा हमला झाला, त्यावेळेस अपेक्षा होती की याचा बदला घेतला जाईल, मुंबईकरांना अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली, कारण तेव्हा मोदीजी नव्हते। मोदीजींचं सरकार आल्यानंतर पुलवामाचा बदला कुठे घेतला? तो आपला सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट मध्ये सर्जिकल स्ट्राईक घेऊन दाखवून दिलं की भारत मजबूर नहीं, भारत मजबूत आहे। घुस के मारेंगे हे बोलणारा प्रधानमंत्री आज भेटलाय। मिळमिळीत गुळगुळीत बोलणार काँग्रेस, राहुल गांधी यांना मत मागण्याची नैतिक अधिकार तरी आहे का? आणि म्हणून त्याचबरोबर जी जाहिरात प्रसिद्ध केली, त्या जाहिरातीमध्ये काय म्हटलंय? आज तुमच्या मतामुळे कुठं जल्लोष व्हायला हवा, भारतात की पाकिस्तानात? याच्यामध्ये काँग्रेसचं नाव घेतलंय का? बिलकुल नाही। मग काँग्रेस निवडणूक आयोगाकडे इकडे तिकडे तक्रार करण्याचं कारण काय? या जाहिरातीमध्ये बिलकुल साफ लिहिलंय, तुमच्या मतामुळे कुठे
जल्लोष व्हायला पाहिजे भारतात की पाकिस्तानात. त्याच्यामध्ये काँग्रेस आहे. मग काँग्रेसने एवढं मनाला लावून घेण्याचं कारण काय? याचा अर्थ काँग्रेसच्या चोराच्या मनात चालणं असं म्हणतो आपण, की म्हणजे त्यांचीच वृत्ती आहे. हे पाकिस्तान धार्जिनं जे धोरण आहे, पाकिस्तान हे नकली हिंदुत्व, मी हिंदू आहे, मी मर्द आहे सारखं बोलून कोणी होतो का? आता बाळासाहेब असते तर चांगलं धुतलं असतं. आणि म्हणून अतिशय दुर्दैवी वक्तव्य केलंय, त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. आणि या पत्रकार परिषदेमध्ये या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी जाहीर या वक्तव्याचा निषेध करतो, निंदा करतो. हा वडेट्टीवार त्या राहुल गांधीच्या नादाने वेळा झालेला आहे. त्याचं डोकं फिरलेलं आहे. मी त्याला चांगलं समजत होतो. शिवसेनेमध्ये होता तेव्हा बाळासाहेबांच्या विचाराने चांगलं काम करायचं. काँग्रेसमध्ये गेल्यामुळे तो राहुल गांधी जसं विदेशात आपल्या देशाची बदनामी करतो, पंतप्रधानाची बदनामी करतो आणि भारत जोडोने भारत तोडो यात्रा काढतो, त्याच्या नादाला लागून तोही बिघडलेला आहे. आणि दुसरं आरएसएसच्या बाबतीमध्ये बघा, पोलीस हा कुठल्याही पक्षाचा नसतो. जेव्हा त्याच्या संकट मुंबईवर येतं, मुंबईकरांवर, तेव्हा छातीचा कोट करून तो स्वतः उभा राहतो, परतवून लावतो, आपल्या लोकांची सुरक्षा करतो. आणि आरएसएसची भाषा केली. आरएसएस पण राष्ट्रभक्ती आहे, त्यांच्या नसानसात राष्ट्रभक्ती भरलेली आहे. हे फक्त मुस्लिमांनी जे पुस्तकावरून केलेलं असं म्हणणं आहे, ते पुस्तक आहे, त्या पुस्तकावरची राज्यसरकार बंदी घालणार नाही. ज्या पुस्तकामध्ये देशातला बलिदान दिलेलं आहे, ज्यांनी देश शहीद झालेले आहेत, आपल्या राज्याची आपल्या देशाची सुरक्षा करताना असं कुठलं वक्तव्य खपून घेतलं जाणार नाही. त्याचा जो आशय बघून तपासून त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्यांनी तर उज्ज्वल निकम यांनी अनेक देशद्रोह्यांना फासावर चढवले. फासावर चढवण्याची हिंमत केलेली आहे आणि देशद्रोह्यांचे दाऊद, छोटा शकील यांच्या केसेस लढवण्याची हिंमत त्यांनी दाखवलेली आहे. एवढी हिंमत तरी दाखवतील काय? कोण आवाड? अरे आमचे कोणी प्रवक्ते उत्तर देतील ना. आणि आता नरेश म्हस्केनी सांगितलं ना, खुलासा केला ते दाखवा ना. हे दुतोंडी आहे, इकडे पण चालतो, इकडे पण चालतो. काय मोदी मग कोणाची? त्यांची. देश काय फेसबुक लाईव्ह चालणार? घरी बसून चालणार? अरे 24 तास मेहनत करणारा पंतप्रधान भेटलाय, याचा सगळ्यांनी अभिमान बाळगला पाहिजे. देशाला इज्जत मिळवून दिली जगभरामध्ये. आर्थिक परिस्थिती इतक्या देशातल्या इतर देशांची डबघाईला आली, तिथं त्यांनी अर्थव्यवस्था मजबूत नाही, 5व्यावर आणली 11व्यावरून. असा प्रधानमंत्री पाहिजे, त्याचं कौतुक करायला पाहिजे, अभिनंदन करायला पाहिजे. बाळासाहेब असते तर भरभरून कौतुक केलं असतं, तोंड भरून कौतुक केलं असतं. यांच्याकडून काय अपेक्षा आहे? हे कद्रू वृत्ती आणि ते कोणत्या म्हण, त्याला मोठं म्हणला ते जाऊ दे, ते काय विचारतो. अरे हा मुद्दा तर त्यांना खड्ड्यात घालणारच आहे ना. चांगलं आहे ते काम करतायत, गळ्यात गळा, पायात पाय, तंगड्यात तंगड्या अटकवता येतात. हे जे भाष्य केलेलं आहे
हे भाष्य या देशातली महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही. पाकिस्तानची भाषा ते बोलू लागलेली आहे, देशद्रोह्यांची भाषा ते बोलू लागलेली आहे आणि त्यामुळे हे सगळे शेवटी देशभक्ती प्रत्येकाच्या नसानसात भरलेली आहे. आणि मोदीजी देशाचा विकास, आम्ही तर देशाच्या विकासाचा अजेंडा घेऊन जातोय. काय आम्ही केलं ते सांगतोय लोकांना. केंद्रात 10 वर्षात काय केलं मोदीजीने ते सांगतोय, 2 वर्षात काय केलं राज्याने ते सांगतोय. त्यांच्याकडे काय आहे? 2.5 वर्षात फक्त घरी बसले, फेसबुक लाईव्ह केलं, सगळं बंद होतं. सण उत्सव सगळे काय निगेटिव्हिटी पसरली होती. तुम्ही पण आत होते, आत म्हणजे घरात. तुम्हाला जाऊ दे, बोलत नाही. अरे काय विचारताय तुम्ही? मोदी साहेबांची जेवढ्या सभा, पूर्ण देशभर त्यांना सभा करायच्या. आम्ही विनंती करू आणि देशामध्ये आणि मोदी साहेबांचे सर्व कार्यकर्ते आहेत ना महायुतीच्या मजबूत, नरेश मस्केना निवडून राहिला आणि त्यामुळे पूर्ण देशात त्यांना मागणी आहे. एक जगामध्ये पहिल्या नंबरची लोकप्रियता मिळवणारा आपला नेता आहे. त्यामुळे शेवटी सगळीकडे जायचं आहे आणि ही महाराष्ट्रामध्ये जे आमचं 45 मिशन 45 आहे ते आम्ही सफल. मी मगाशी सांगितलं भाषणामध्ये, हा डाव होता आणि बिलकुल कारस्थान होतं. त्यांची पॉप्युलरिटी चलत होती, लोकप्रियता, आणि तशा प्रकारचा निरोप हॉस्पिटलमध्ये किंबहुना तिथे जिथे द्यायचा तो दिला होता. त्यामुळे ते बेचैन होते. ते आता मी बोलत नाही, परंतु याला जबाबदार जे आहेत त्यांना ही जनता चोख धडा शिकवेल. नाही झालं ते मी बोलून झालंय पूर्वी. आता तुम्ही हे कसा, हा जो आहे देशद्रोही कांग्रेस, कांग्रेस का हाथ पाकिस्तान के साथ और पाकिस्तान का हाथ कांग्रेस के साथ, हे जे झालेलं आहे न माफ करणार आहे. बाकी सगळ्या गोष्टी छोट्या आहेत. अरे मतदार मतपेटीद्वारे त्यांचं कारवाई करतील, सनसनीत कारवाई. महाराष्ट्र फिरलो, सगळीकडे गेलो. पहिला टप्पा, दुसरा टप्पा पूर्णपणे महायुती विजयी होणार आहे. तिसरा टप्पा उद्या आहे, तोही महायुतीचाच आहे. आणि 5वा टप्पा हे महायुतीचे बालेकिल्ले आहेत. त्यामुळे महायुतीचं काम बोलतंय. चला धन्यवाद.